सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी नक्कीच देणार आहोत. तत्पूर्वी प्रतीक पाचुनकर पाटील या प्रतीक यावरती चला सामना सुरू होईल पा मैदानामध्ये. राहुल धुमाळ आपलं पारितोषिक घेऊन जा. राहुल धुमाळने जी फलंदाजी केली पा त्यासाठी मंदार शेठ पाचुनकर पाटील यांच्या वतीने 1000 रुपये. मी द चॅम्पियन्स कराटे क्लब अध्यक्ष शरदराव फंड सरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण 1000 रुपयाचं पारितोषिक राहुल धुमाळला द्यायचे पा. जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूया. कालची उणीव खरं तर जाणवली. आज त्यानं त्याच्या अफाट आणि स्फोटक फलंदाजीनं सरपंच मोहनदादा शेळके आपलंही मनापासून स्वागत असेल. आणि यानंतर प्रतीक पाचुनकरसाठी देखील अप्रतिम षटक टाकलं. मंदार पाटलांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक शरद फंड आणि मोहनदादा शेळके यांच्या शुभ हस्ते दिलं जाते पा. मनापासून धन्यवाद आणि मनापासून अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच आपण पुढच्या सामन्याच्या वेळेस देणार आहोत. सामना सुरू होईल आणि राहुल संघाचं देखील मला मनापासून अभिनंदन करायचे, मनापासून कौतुक खरं तर त्या खेळाडूंचं करायचे. या ठिकाणी सन्माननीय लक्ष्मणदादा गव्हाणे अध्यक्ष माहिती सेवा समिती पुणे जिल्हा यांचं आगमन होतंय. आपलं मनापासून सहर्ष स्वागत. यानंतर जाऊयात मैदानामध्ये सरसवाडी फायटर्स विरुद्ध एरो स्पोर्ट्स व्हीसीसी मांडवगण अशा दोन संघामध्ये सामना. प्रथमतः फलंदाजी करेल मांडवगण संघ. क्षेत्ररक्षण करणारा सरसवाडी फायटर्स. मायक्रोफोनवरती जाऊयात आमचे सहकारी समालोचक प्रशांत मांडवण यांच्याकडे. तोपर्यंत धन्यवाद. यस, सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू म्हणजे या स्पर्धेतील प्रत्येक सामना आहे एक हृदयाचा ठोका चुकवण्याचा सामना आहे. आता स्टेजवरती चर्चा चालू होती, ज्याला कोणाला अटॅक अटॅकचा त्रास असेल त्याने इथे थांबूच नका, कारण की प्रत्येक सामना धडधड धडधड काळजाचे ठोके वाढले जातात. इतके अप्रतिम सामने होतात. वाईट चेंडू बदलायच्या आतमध्ये पडले. एका धावेने अगदी धावलक म्हणजे संघाचं खातं उघडलं गेलं. एक सुरुवात झाली गेली. मित्रांनो, आपण पाहतोय पैलवान मल्हारप्पा गव्हाणे चषक परवा 8वे. म्हणजे या माणसाला कुठल्याच गोष्टीचा गर्व नाही. ओ अतिशय सुंदर पॉइंट चेंडू खेळला आहे. चेंडू येईल सरळ बुलंद पॉवरफुल चौकार. चौकाराने धावफलकामध्ये बदल होईल. एका धावेने 5 धावा धावफलकावरती येतील. अतिशय सुंदर पद्धतीचे नियोजन, सुंदर क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटचा रंगरंग सोहळा तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. ओ बिग हिट, ओ प्रतिम, काय सुंदर फटका खेळलाय. आकाशाला गवसणी घातली आहे. नो प्लस षटकार. षटकार प्लस नो चेंडू. सोन्यासारख्या संसाराची रांगोळी करणारा नो चेंडू. क्रिकेट आणि क्रिकेट अप्रतिम पार्टनरशिप केली. चेंडू बा अतिशय सुंदर पद्धतीने खेळ गेला. क्षेत्ररक्षण बंटी दरेकर चेंडू मागे धावतोय. चेंडू जातोय अगदी सरळ सीमारेच्या बाहेर. लाईव्ह सामन्याचा आनंद घेत असताना राहुल गणपत गव्हाणे साहेब, आपण देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहे. आपलं देखील पैलवान मल्हारप्पा गव्हाणे चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. उपस्थित असणारे सर्व क्रीडा रसिक
सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक, सर्व मान्यवर, तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांची आवडती लाडकी स्पर्धा पैलवान मल्हारी अप्पा गव्हाण चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. ओ हा चुनुबा जाईल अगदी सरळ, अगदी सीमारेच्या बाहेर 4 रन्स. पहा एका चौकऱ्यानं काय झाले. ओ काय अप्रतिम ब्रँडेड सरकार. विशेषी मांडवगम संघ विशेषी मांडवगम फराटा शुभम शेळकेच्या प्रत्येक षटकारास स्वरा 11 रांजणगाव सांड यांचे संघ मालक लक्ष्मण पोटाळे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक. अप्रतिम. परत एकदा चिरू जाईल सरळ सीमारेच्या बाहेर. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटक मध्ये धावा आल्या किती असतील? अजून मला वाटतं सर चालू आहे. 31 धावा आल्यात. 31 धावा नोंदवल्यात. परत एकदा गोलंदाज. ओ अप्रतिम. नो चान्स. शुभम शेळके तुम्ही 6 चेंडू पहा. या आप्पाच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य सांगा ना मी तुम्हाला, पण त्याच्या आधी मैदानाच्या आतमधली कहाणी सांगेल. 6 चेंडू 36 स्वतःने पाहिल्यात, पण ह्या षटकामध्ये 6 चेंडू 37 धावा झाल्यात मित्रांनो. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही जर मिळालं तर नशिबाचा खेळ असेल, पण प्रयत्न इतके करायचे आहेत की त्या परमेश्वराला देणे भाग पडेल. किती अप्रतिम खेळी केली शुभम शेळके नावाचं वादळ. आपलातून फलंदाजी. हे मैदान साक्षी असेल, हे प्रेक्षक साक्षी असेल. 6 चेंडू 37 धावा बनवल्यात. अनिकेत गव्हाणेच्या षटकारासाठी अनिकेत गव्हाणेने षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक लावले. मान्य श्री लक्ष्मण पाटोळे साहेब यांनी देखील 500 रुपयाचे पारितोषिक लावले. चेंडू पहा, वाईट चेंडू बाजाराच्या आतमध्ये. वादळ काय असतं? काही वादळ वादळासारखी निघून जातात. खऱ्या अर्थानं आपा साहिल 100 रुपये सापडले म्हणजे इथलचा प्रेक्षक किती प्रामाणिक आहे. त्या साहिलने 100 रुपये आणून दिले. त्या साहिलला विनंती केली व्यासपीठावरती यायचे आणि त्याला परत एकदा वाईट चेंडू आणि आपणच्याच उपस्थितीमध्ये त्याला हे बक्षीस दिलं जाईल. हा आहे प्रामाणिकपणा. मित्रांनो, साहिलला तुम्ही सर्वजण लक्षात ठेवा, प्रामाणिकपणा आज मिळत नाही. ज्याच्याकडे तुम्हाला प्रामाणिकपणा मिळेल त्याला तुम्ही टिकून ठेवा. प्रत्येक फुलटॉपती चिरुपती याच्याकडे टाकला होता. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येतोय. 5 चपलाई किती असेल? सोमनाथ सेठ दरेकर साहेबांच्या वतीने संघ मालक असतील. साहेबांच्या वतीने विकेट साठी 1000 रुपयाचे पारितोषिक. बोला.
लक्ष्मण दादा गव्हाणे यांच्याकडून पारितोषिक आले पहिल्या ओव्हरमध्ये जे 37 धावा पूर्ण केल्या त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. बंटी दरेकरच्या डोक्यामध्ये काय रणनीत्या चालू असतील, संघाच्या संघनायकाच्या डोक्यामध्ये काय रणनीत्या चालू असतील. वातावरण पहा किती शांत झाले. हो आ चेडू काय होईल. टाचणी पडली तरी आवाज येईल इतकं सायलेंट वातावरण मैदानाच्या आतमध्ये झालंय. आणि ते वातावरण शांत करण्याचं काम कसं कुणी केलंय. शुभम शेळके. शुभम शेळकेची खेळी आजरामर राहीन असं कुणीतरी म्हणलं. इतिहास घडवणारी माणसं असतात ती इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाही. स्वतःच्या मनगटातली ताकद तुम्ही तिला तितकी बळकट करसाल ती तितकी वाढते. डॉट चोनबाजऱ्याच्या आतमध्ये पडलाय. वेळ मित्रांनो प्रत्येकाची येते आणि वेळ प्रत्येकाची बदलते. एकोणचाळीस धावा धावपलकावरती. अजून पाहूया. हो अजून अगदी सरळ खेळला गेला. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येईल. सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी थांबवले गेले रोखवले गेले. 40 धावा धावपलकावरती मित्रांनो. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही मैदानावरचं तुम्ही भविष्य सांगू शकाल पण मी तर सांगेल ह्या आप्पाच्या स्पर्धेतलं कोणत्या संघातलं तुम्ही भविष्य सांगू शकत नाही. आता जर प्रत्येकाला जर क्वेश्चन विचारला प्रश्न विचारला समंजसपणे खेळलाय की सर्वात टॉपचा संघ सर्वात जबरदस्त संघ सर्वात ताकदवान संघ कोणता आहे कोणीच सांगू शकत नाही. ही आप्पांची स्पर्धा आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो. 40 धावा धावपलकावरती आहेत आणि आमच्या शुभम सरांनी देखील आता स्कोरिंग करता करता सांगितलं. तुषार सर तसे सांगतात तसं शुभम सरांनी सांगितलं लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. चला वेळ वाचवायचा आहे. संकटावरती अशा पद्धतीने तुटून पडा. हरलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. मित्रांनो वाहक जर जखमी झाला आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो वेळ घेतो परत एकदा तीच दहशत आणि तोच दाराला घेऊन पहा आयुष्याविषयी काय असेल. 2 षटके संपलेत मंडळी. धावपलकावरती 40 धावा. एकही फलंदाज बाद नसेल. विकेट हॅट्रिक साठी उत्तम शेठ कुदळे यांच्याकडून तब्बल 2001 रुपयाचं पारितोषिक. बॅकेट केलाय. मोठा फटका मात्र आतमध्ये खेळला गेलाय आणि चेंडू जाईल सरळ सीमारेच्या बाहेर. चौकार. चव्वेचाळीस धावा आहेत. 44 रन्स. तिसरे षटक चालू आहे. पहा आवाज आवाज दहशत दहशत. मागील सामना देखील अप्रतिम झालाय. ओ प्रतिम काय होईल. चेंडू जाईल. छत्रपतींचा छावा. मिळतील 6 धावा. षटकार खेळलाय. षटकाला सहाय्याने धावपलक 50 धावांवरती आलाय. गोलंदाजी जर तुम्ही जर शैली पाहिली तर आर अश्विन सारखी ती शैली आपल्याला पाहायला मिळते. हो या दरम्यान चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. शांत वातावरण आहे. प्रेक्षक देखील शांत आहे. मैदानातलं वातावरण देखील शांत आहे. पण एरसवर्ड व्हीसीसी मांडवगड संघाने वातावरण शांत ठेवलंय. एक नावात दहशत तयार केली. पहिल्या सामन्यामध्ये आमची दहशत कमी पडली पण दुसऱ्या सामन्यात आमची दहशत वर्चस्व आम्ही गाजवणार.
ओ अतिशय सुरेख फटका. चेंडू जाईल सरळ सीमारेच्या बाहेर 4 रन्स. सुरेश 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 नतमोत्याची नाकामध्ये. तुम्हाला जर शुभमची जर खेळी आवडली असेल 10 चेंडू 38 धावा 5 चौकार 3 चौकार एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या खेळीसाठी. 5 चौकार 3 षटकार. किती अप्रतिम खेळी गेली मित्रांनो. गती परिवर्तन चेंडू गतीमधलं परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. म्हणजे जसं त्याच्या गोलंदाजीला ती उपमा दिली आहे तसा प्रकार तो जाणवायला सुरुवात झाली गेली आहे. तुम्ही आप्पाच्या स्पर्धेमध्ये काय पाहिलं. तुम्ही आप्पाच्या स्पर्धेमध्ये विश्वास पाहिला. पहा कोणतीही धाव दिली गेली नाही. मागाची सूचना आली होती एक फोन हरवलाय. पुढच्या 5व्या मिनिटात फोन देखील सापडला. आता एका मुलाला 100 रुपयाची नोट सापडली. तो डायरेक्ट व्यासपीठावरती आला की मला 100 रुपयाची नोट सापडली कोणाची आहे त्याला सांगा. म्हणजे मित्रांनो विश्वास ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. तुम्हाला जर सापडली तर ती सांभाळून ठेवा कारण ती कोण देत नाही. 55 धावा धावपलकृती. मला वाटतं 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. शेवटचे 24 चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिलेत. अतिशय आपलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गेली. तुम्ही जर मागील जर सामना पाहिला महागणपती रांजणगाव वर्सेस आमदार राहुल दादा कुलराव इतकी आपलातून फलंदाजी केली ना त्यावेळेस जिंकलं कोण. त्यावेळेस क्रिकेट जिंकलं. मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात जास्त मार्क कोणत्या खेळावरून खाल्ला असेल तर क्रिकेटच्या खेळापासून खाल्ला. प्रॅक्टिस करण्यानं मग स्पर्धेची वाट पाहणे. आणि जो क्रिकेट वेळा असतो ना त्याचं आयुष्य बघा काय हसरं आयुष्य असतं त्याचं. त्याला कधी एवढं टेन्शन आल्याच्या नंतर तो मैदानाच्या आतमध्ये येतो एखादी मॅच खेळतो त्याचं टेन्शन तो विसरून जातो. क्रिकेट जगायला शिकवतं. क्रिकेट मित्रांची संपत्ती वाढवतं. 55 धावपलकृती 55 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. अजून 4 षटकाचा खेळ शिल्लक आहे. चोवीस चेंडू 18 चेंडूंचा खेळ मंडळी संपला. 3 षटकाचा खेळ संपला. गोलंदाज मारून शुद्ध होताना पाहायला मिळेल. तो समोरून असणारा ताकदवान संघ आहे ना गतविजेता विजेता येतो. शिक्रापूरच्या मैदानावरती धुमाकूळ घालणारा संपूर्ण मैदान भंडाऱ्याने पिवळा करणारा हो फलंदाज बाद अप्रतिम लाजवाब आपल्यातून. राहुल शेलर हा देखील एक चांगला फलंदाज आहे. याच्यामध्ये देखील क्षमता आहे. याच्यामध्ये देखील ताकद आहे. याचा दर्जा देखील खूप मोठा आहे. गेल्या वर्षी याला देखील मी खेळताना पाहिले. पण एका विकेटनं परत एकदा एक संघर्ष पेटवला गेलाय. आता फक्त आपल्याला बीसीसीआय मांडवगण संघाचा आवाज येत होता. आता सणसवाडीचा आवाज देखील येईल. सोन्याची वाडी सणसवाडी का म्हणलं जातं. एकजुटीने खेळत आहेत. संघ जर पाहिला आवाज दहशत आवाज दहशत. गोलंदाज परत एकदा मागील चेंडूवरती यश आले. या चेंडूवरती काय होईल हा चेंडू पाहूया. सुरेख चेंडू मध्ये जातमध्ये टाकला गेलाय. अफलातून चेंडू मध्ये आतमध्ये टाकला गेलाय. कारण की मागील चेंडूवरती फलंदाज बाद झाला आणि या चेंडूवरती चेंडू डॉट पडला.
तुम्ही जर आयपीएल मध्ये टी नटराजनला जर पाहिलं असेल, डॉट चेंडू टाकल्याच्या नंतर सामने जिंकले जातात हे त्यांनी सिद्ध करून दिलं. फुल डॉच, अरे चेंडू जाईल सरळ अगदी स्ट्रेट षटकार. एकसष्ट धावा धावपलकडे आहेत. 61 धावा धावपलकडे नोंदवल्या गेल्यात. आजचा दिवस जर तुम्ही पाहिला किती सुंदर दिवस असेल, सोन्याचा दिवस असेल. सुंदरपती चुरपात्याच्या टाकला गेलाय. बंटी दरेकर चेंडूवरती येतोय, एक धाव घेतोय, एका धावेचं रूपांतर 62 धावेवर जाऊन पोहोचतोय. 4थं षटक मंडळी मैदानाच्या आतमध्ये चालू असेल. ए मेरे वतन के लोगो जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद है उनकी जरा याद करो कुर्बानी. भारत मातेचं रक्षण करत असताना अनेकांनी प्राणाची आहुती दिली. ओ अप्रतिम ब्रांडेड चेंडू जाईल सरळ बुलंद पॉवरफुल बाहुबली षटकार. सुरेश सुरेश 78 धावा धावपलकडे आहेत. कानिप गोट्या गव्हाणे साहेब आपण देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील पैलवान मल्हारप्पा गव्हाणे चषकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. घेऊन जाईल मैदानाच्या आत. षटकार खेळलाय, परत एकदा सज्ज झालाय. ओ अतिशय अफलातून बुलंद पॉवरफुल षटकार. डीजे टँक्स मला वाटतं 14 चेंडू मध्ये, चेंडू 14, अर्धशतक पूर्ण झाले. 5 चौकार 5 षटकार. काय खेळ असेल. पाच चौकार 5 षटकार. त्यांच्या वतीने देखील लक्ष्मण दादा गव्हाणे यांच्याकडून देखील त्यांच्यासाठी शेळकेसाठी शुभम शेळकेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. विसलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल का मजला अजून अशी भिंत नाही. पावलांना अडकळणे पावलाच पसंत नाही, विजलो जरी हा माझा अंत नाही. पहा माद्रेच्या आतमध्ये एकदा यशाचा जर रस्ता जर दिसला आणि तो जर रस्ता जर यशाच्या दिशेने जात असेल, मग वेडी वाकडे वळण आली म्हणून रस्ता बदलणारा तरी शुभम शेळके नसेल. अजून संत गतीने माद्रेच्या आतमध्ये खेळला जातोय. म्हणजे बा एक जण मैदानाच्या आतमध्ये तुफान करतोय आणि एक जण सामना सावरतोय. मी आहे तू खेळ. कौतुकाची थाप टाकणारे आप्पासारखी जर व्यक्ती असेल, म्हणजे ती बा शाळेमध्ये असताना एक कविता ऐकली होती. रिव्हर्स स्वीपचा ब्रांडर फटका, चेंडू येईल सरळ सीमारच्या बाहेर. फोरन्स 79 धावा आहे. एक फलंदाज बाद आहे. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चाललंय. हा चेंडू देखील बा बिगिट केला जातोय. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येईपर्यंत धाव 1 घेतली गेली आहे. एका धावेत साईने धावफलक 80 धावांवरती जाईल. 5वं षटक मंडळी मैदानाच्या आतमध्ये आहे. परत एकदा गोलंदाज. हो काय होईल. पंचांक मागणी केली. पंचांनी नकारार्थी मांडवलेली. पंचांचा निर्णय अंतिमच असेल.
पहा या सामन्यामध्ये जो आयडॉल खेळाडू म्हणून खेळतोय शुभम शेळके, याच्यासाठी पारितोषिक असेल मांडवगाव फराडा शुभम शेळकेच्या प्रत्येक षटकारास स्वरा 11 रांजणगाव सांचे संघ मालक लक्ष्मण पोटाळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे पारितोषिक. पाटोळे पहा काल विषय झाला आपला, मराठी भाषा वळण तशी वळते. घेऊन जाण्या मैत्रीच्या आतमध्ये तुम्हाला समीकरण कसे झाले गेलेत. 5 षटक संपले गेलेत. 80 धावा धावफलकावरती केवळ एक फलंदाज बाद आहे. यश जर सापडलं, यशाचा मार्ग सापडला. मी का गेल्या वर्षी एक सांगितलं होतं, जर तुम्हाला जर व्यसन करायचं जर असेल ना तर यशाचं व्यसन करा. आजार झाला तरी कशाचा होईल, यशाचाच होईल. मग आता तुम्हीच ठरवा व्यसन कशाचं करायचं. गोलंदाज पाहक 4 ते 5 पाऊलचा रनअप. हो हा चेंडू शरीराचा वेध घेतला, स्वतः कर्णधार चेंडूवरती येतोय, फेकतोय, किती सुंदर फेकी, वेल थ्रो. आणि या वेळेस काय होईल, काय होते मधीच्या आतमध्ये. राहुल शेलार बाद होतोय. राहुल शेलार बाद झाला गेलाय. म्हणजे शुभम शेळके मैदानाच्या आतमध्ये तुम्ही विचार करा, आता किती शार्प माइंडने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आता त्याला माहिती आहे तो बाद झालाय, पण ते नुकसान नाही झालं. म्हणजे बा कोणत्या शरीर कोणता निर्णय घ्यायचा याला देखील खूप सारं महत्व आहे. सोमनाथ शेठ दरेकर यांच्याकडून पारितोषिक आले. जर बोर्ड जर काढला 1000, कॅच घेतला 500 रुपये, मग त्या गोलंदाजसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि कॅच घेणाऱ्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे इथल्या या स्पर्धेमध्ये अंदाज लावून बक्षीस लावली जात नाही. तुम्ही इथून मागच्या कोणत्याही स्पर्धा बघा, पहिला अंदाज लावला जातो आणि मग बक्षीस लावलं जातं. पण आप्पाच्या स्पर्धेमध्ये अंदाज लावून बक्षीस लावलं जात नाही. ओहो किती सुरेख, किती अफलातून. हरगुड्याच्या चेहऱ्यावरती हसू आलं, कारण की ते चेंडूच्या प्रेमात पडला. संघामधल्या काही वैशिष्ट्य असतील. हो किती सुरेख, किती अप्रतिम. गोलंदाजाचा बोटाचा किम्याचा जादू. कारण मी सांगितलं वेळ प्रत्येकाची येते, फक्त थोडा वेळ द्यावा लागतो. तो देखील स्वतःला सांगत असेल. फुलटरपती चेंडू मात्र आतमध्ये टाकला गेला. पंचांनी नो चेंडू घोषित केला. नो चेंडू पंचांनी घोषित केला. फ्री हिटचा चेंडू. तो देखील स्वतःला सांगत असेल, आज भी हारी हुई बाजी खेलना पसंद है हमें, क्योंकि हम तकदीर से ज्यादा खुद पे भरोसा रखते हैं. आम्ही नशिबापेक्षा स्वतःवरती जास्त विश्वास ठेवतो. स्वतः संघाचे कर्णधार तिथे तैनात होते. फेकी देखील सुरेख केली आहे. 1 धाव आली गेली आहे. एका धावेत सैन्य धावफलक 85 धावावरती येईल. या मैदानावरती तुम्ही 117 पण चेस होताना पाहिल्यात. मागील सामना पाहिला असेल 1 चेंडू 2. 99% सामन्याचा निकाल लागला होता मित्रांनो. शेवटच्या क्षणी 2 चेंडू 2 धावा लागत होत्या. 1 चेंडू डॉट पडला, सामन्याचं समीकरण बदललंय आणि 1 चेंडू 2 धावा आल्या. शेवटचा चेंडू बाजूला आतमध्ये टाकला. एस्टन मागे चेंडू आला, फलंदाज धावबाद झाला गेला आणि विजयी संघ रांजणगाव संघ झाला गेला. गोलंदाज पाहूया. हा चेंडू सुंदर पद्धतीने चेंडू बाजूच्या आतमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येईल. 1 धाव घेतोय, दुसरीसाठी प्रयत्न करतोय
आणि या दरम्यान झटपट धाव पूर्ण होती. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 87 धावा धावपलीकृती आल्यात. उपस्थित असणारे सर्व क्रीडा रसिक तुम्ही मैदानाच्या चौफेर पहा. तुम्ही आहात म्हणून स्पर्धेला शोभा आहे. त्यामुळे उपस्थित होत आहे मान्य श्री राजेश शेठ दरेकर साहेब. आपण देखील उपस्थित होत आहेत. आपणास देखील विनंती केली जाते की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. खऱ्या अर्थानं एरोस्पोर्ट VCC मांडवगंज संघाचे संघ मालक मान्य श्री लक्ष्मण दादा गव्हाणे, मान्य श्री अनिकेत दादा गव्हाणे, सनसवाडी फायटर संघाचे संघ मालक. हो किती सुंदर आपलातून फटकेबाजी. सरसवाडी संघाचे संघ मालक मान्य श्री सोमनाथ शेठ दरेकर. प्रत्येक संघ मालकाचं कौतुक करावं लागेल. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. सनसवाडी संघ हा एक बलाढ्य संघ आणि या बलाढ्य संघांचा मांदेळी असेल या संघामध्ये. जो गोलंदाजी करतोय वय वर्ष 40 तर क्रॉस केला असेल. ओ अप्रतिम आपलातून लाजवाब ब्रँडेड षटकार. सुरेश सुरेश 99 धावा. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेळलेत. आता आपण शुभमचे वैयक्तिक खेळी जाऊया. 22 चेंडू 70 धावा 7 षटकार 6 चौकार. मला वाटतं आप्पा अशीच फलंदाजी गेल्या वर्षीच्या फायनल मध्ये आणि सेमी फायनल मध्ये बंटी दरेकरने केली होती. ते देखील वादळ आहे आणि हे देखील वादळच. 2 वादळांमध्ये युद्ध आहे. हो अप्रतिम लाजवाब षटकार हॅट्रिक देखील पूर्ण होते. आणि आजच्या दिवसभराच्या 17 मधले 34 षटकार हॅट्रिक पूर्ण होते मित्रांनो. हा चेंडू देखील परत एकदा विकेट केला गेलाय. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येईपर्यंत सीमारेषेच्या लगत चेंडू अडवला गेलाय. आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. ये पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. शेळके परत एकदा विकेट केला. अगदी सरळच्या दिशेने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षण चेंडूवरती येतोय. एक घेतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतोय. पाहता पाहता काय होईल. 2 धावा पूर्ण होतील. एक रन शॉट. एक धाव शॉट. राहुल गिरे नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला शुभम शेळके खेळतोय. हो यावेळेस आकाशाला गवसणी घातली गेली. बंटी दरेकर चेंडूवरती येईल का. झेल सुटला गेलाय. एकशे 7 धावा धावपलीकृती. 109 धावा झाल्यात. 110 धावा बनवायच्यात. वैयक्तिक प्रवीण मला वाटतं शुभम शेळकेच्या धावा किती झाल्यात सर. 26 चेंडू आणि 80 धावा.
विचार करा आता 26 चेंडूमध्ये एकट्याचे 80 आणि संपूर्ण टीमचे 110. आता साधं गणित आहे ना, म्हणजे सगळ्या बाकीच्यांच्या सगळ्यांच्या वैयक्तिक 25 आणि याच्या एकट्याच्या 85. पण आप्पाच्या स्पर्धेचं एक तत्व आहे, आप्पाच्या स्पर्धेमध्ये एक तरी प्लेअर इतका फेमस होतो की ती संपूर्ण टेनिस मध्ये फेमस होतो. गेल्या वर्षी फेमस झाला मला वाटतं बंटी दरेकर, आणि या वर्षी फेमस होण्याच्या मार्गावरती असणारा शुभम शेळके. चला आता वेळ वाचवायचा मित्रांनो, चला मैदानाचा ताबा घ्या. एका बाजूला सरसवाडी, दुसऱ्या बाजूला मांडवगण. मंडळी आपण पाहतोय जगतराज 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 चला आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. परत अंधाराचं साम्राज्य पसरल्याच्या नंतर बॅड लाईटचा अपेल कोणत्या पद्धतीने चालणार नाही, ही पण सूचना लक्षात घ्या. चला सर, त्यांना सूचना करा, संघनायकाला देखील कर्णधाराला देखील सूचना असेल. आता वेळ वाचवायचा आहे. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. कोण येईल मैदानाच्या आतमध्ये? एका बाजूला जर पाहिलं मागील वर्षाचा फायनल सम्राट अर्थात बंटी दरेकर, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय दत्ता दरेकर नावाची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये येते. जिंकण्यासाठी जन्म त्यांचा, असं असणार त्यांचं ब्रीदवाक्य. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला प्रथम फलंदाजी करत असताना 110 धावा बनवल्या, तर 111 धावांचं टार्गेट ठेवलं. हे 111 धाव्यांचं टार्गेट पूर्ण होणार का, हा देखील प्रश्न अनेकांना पडला असेल. याची उत्तर आपल्याला मिळतील. मित्रांनो, पहिल्या इनिंग मध्ये प्रश्न पडतो, दुसऱ्या इनिंग मध्ये उत्तर मिळायला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी कोण येईल? संदीप गिरे षटक हातामध्ये घेतले. एका बाजूला बंटी दरेकर, दुसऱ्या बाजूला दत्ता दरेकर. मला वाटतं बंटी दरेकरचं नाव टोपण नाव असेल, पण खरं नाव जर त्याचं जर पाहायला गेलं कुणाल. पण जर तुम्ही जर सनसवाडी मध्ये आले, कुणाल दरेकर माहिती का जर विचारलं, तुम्हाला कोणी म्हणणार नाही माहितीच नाही, इथे कोण नाही कुणाल दरेकर. पण तुम्ही जर बंटी दरेकर विचारलं तर सगळे सांगतील. शिक्रा रांजणगाव पासून तर मी म्हणेल वाघोलीपर्यंत कोणी पण सांगेल. घेऊन जाईन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. कशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. फांदीवरती बसलेल्या पक्षाला फांदीवरती विश्वास नसतो, स्वतःच्या पंखावरती विश्वास असतो मित्रांनो. मागील सामन्यामध्ये 117 झाल्यात, 118 पूर्ण केल्यात.
संघाचं खातं उघडतंय. एक धाव धाबलकरती येते. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पडतंय. एक वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहावी लागेल. चुनू पहा दरम्यान बिगिट केलाय. मोठा फटका बंटी दरेकरच्या बॅटमधून निघालाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. माझा पॅटर्नच वेगळा आहे. मागील वर्षीच्या स्पर्धेमध्ये धुमाकूळ घालणारा बंटी दरेकर मैदानाच्या आतमध्ये तळपण्यास सुरुवात झाली गेली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 5 धावा धाबलकरती आहेत. 110 धावांचा पाठलाग चालू आहे. हा चेंडू पहा किती सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. एक आपलातून कामगिरी करावं लागेल. प्रयत्नांच्या जर चंद्रमा ज्वलंत मैदानाच्या आतमध्ये ठेवायचे असतील ना. चेंडू बंटी दरेकरने अतिशय सुंदर पद्धतीने खेळला गेला. दूरवरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती दोघांच्या मधोमध चेंडू झाला सीमारेषा. थांबा डीजे 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 थांबा. निर्णय आल्याशिवाय वाजवायचे नाही. आत्ताच्या चेंडूवरती 2 धावा आल्या गेल्या. चेंडू वाटलं सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय, पण शेवटच्या क्षणी चेंडू अडवला गेला. चेंडू पंच इशारा करतात. वाईट चेंडू बाजूच्या आतमध्ये पडतोय. अवांतर धाव येते. कारण की दोन्ही संघाला एकच गोष्ट माहिती आहे. दोन्ही संघ ताकदवान आहे. दोन्ही संघांची दहशत, दोन्हींनी पण एकमेकांची दहशत ऐकलेली. पण आप्पाच्या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये कोणाची दहशत चालेल हा चेंडू पाहूया. हो आकाशाला वेध. काय होईल या दरम्यान? जेल टिपलाय आणि बंटी दरेकर नावाची खेळी संपुष्टात आली आहे. प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब. पृथ्वीवर फक्त प्लॅस्टिक टिकतं. मग मी त्याचवेळी सामन्याचा आनंद घेत आहे सोमनाथ शेठ सातव उद्योजक. बघा दोघांच्या मधोमध चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. किती अफलातून, म्हणजे एक चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये झाले गेले. मान्यश्री दीपक शेठ वाघमारे उद्योजक पेरणे, खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून पीस सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला दिलं गेलं, खऱ्या अर्थाने पीस सौजन्य म्हणजे खूप मोठी गोष्ट असेल. जे आपण सर्वजण पाहतोय इतकं सुंदर मैदान बनवलंय, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांना विनंती केली जाते की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. 12 धावा धाबलकरती आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले. शिक्रापूरचे दादा ते देखील सामन्यात आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू अतिशय सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. पहा मैदानाच्या आतमध्ये फेकी किती सुरेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली.
जीवनाच्या रंगमंचावरती वावरत असताना आपली भूमिका संपली तरी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. लोक काय म्हणतील हा विचार कधीच करू नका. एक दिवस हसतील, दुसऱ्या दिवशी विसरून जातील. स्वतःला काय वाटतं ते करा. तो सांगतो म्हणून जर तुम्ही करत असाल, दुसऱ्याच्या सांगण्याहून करू नका. तुम्हाला काय आवड आहे ते करा. हा चेंडू पहा, बोटा फटक्यामध्ये आतमध्ये खेळायचा होता. डॉट चेंडूची नोंद मात्र आतमध्ये होताना पाहायला मिळते. धावफलकावरती 13 धावा आहेत. एक फलंदाज बाद आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये पडतंय. आपणची स्पर्धा म्हणलं तर प्रेक्षक देखील अतिशय चाणक्य असतात. मला वाटतं आपण गेल्या वर्षी सणसवाडीचा एक प्रेक्षक होता, सारखा म्हणायचा एकही आयकॉन नाही एकही आयडॉल नाही. राजू दरेकर. एक धाव घेतले गेले, संत गतीचं वातावरण झालं गेले. 14 धावा धावपलीकडे द्यायला गेलेत. तुम्ही जर 14 फेब्रुवारी जर आठवलं, व्हॅलेंटाईन डे, प्रेम कोणावरती करावं. काल परवा भेटलेल्या मुलीबरोबर की ज्यांनी आयुष्यभर जीव आवळून आपल्यावरती आतोनात प्रेम केलं, त्या आईवडिलांवरती तुम्हीच सांगा प्रेम कोणावरती करावं. खऱ्या अर्थाने ओ बिग हिट केलाय, मोठा फटका जरूर केलाय, पण चेंडू जाईल सरळ अगदी सीमारेच्या बाहेर. 4 रन्स. तुम्ही जर आज सकाळी प्रभात पेपर जर पाहिला असेल तर पेपर मध्ये आज आपली न्यूज आली, आज आपली बातमी आली, स्पर्धेची बातमी आली. चेंडू पहा, तुम्ही अनेक स्पर्धा पाहताय, अनेक स्पर्धेच्या बातम्या पाहत असाल. लेगबाजच्या रूपाने धावायला गेले, पण काल या स्पर्धेचं उद्घाटन आप्पांच्या आई वडिलांच्या हस्ते झालं. ऐसा पुत्र देव त्याचा तिन्ही लोकी झोंडा. खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करा. आणि फलंदाज बाद झाला गेलाय. खऱ्या अर्थानं पीस सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, मान्य श्री दीपक शेठ वाघमारे, उद्योजक पेरणे साहेबांचे देखील आगमन होत आहे. साहेबांना विनंती करेल की व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. साहेब, सर्वप्रथम तुमचं पैलवान मल्हारप्पा गावाने चषकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. चला, वेळ वाचवायचा आहे. वेळ वाचवायचा आहे. बंडी दरेकर नक्कीच स्वतःवरती जो नाराज असेल, तुम्ही जर राजंगाव परिसरामध्ये गेलेत, पॅराडाइज केक शॉप, प्रोप्रायटर अनिकेत शेलार, सुयोग साऊंड लाईट सिस्टीम, लग्न समारंभाचा मित्रांनो कोणताही कार्यक्रम असू द्या, इतके सुंदर सेटअप देतो ना माणूस. सेटअप पाहून प्रेमात पडावं असे सेटअप असतात. हा चेंडू डॉट असेल, ऑल बर्थडे डेकोरेशन असेल, प्रत्येक लग्नाचा सेटअप असेल, विधिमंडप असेल, शैक्षणिक क्षेत्रातला कार्यक्रम असेल, राजकीय क्षेत्रातला कार्यक्रम असेल, एकमेव नाव म्हणजे अनिकेत शेलार पाटील. म्हणजे व्यक्तीबद्दल बोलायचं झालं तर काही गोष्टी कमी पडतील. अतिशय कमी वय, वय किती असेल नो, 19 ते 20 वय. पण 19 ते 20 वयामध्ये या व्यक्तीचं व्यवसायिक क्षेत्रामध्ये रांजणगाव परिसरामध्ये खूप मोठं नाव झालंय. ते देखील लाईव्ह सन्मानाचा आनंद घेतात. त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन करेल. धावपलकर धावा असतील 20 धावा. तिसरं षटक चालू आहे. 2 फलंदाज बाद आहेत. डेड चेंडू, खरं मृत चेंडू ह्या चेंडूला जे समजलं जातं. हा चेंडू पहा, अतिशय सुंदर पद्धतीने खेळला गेलाय.
21 धावा धावपलकीवरती. तिसरं षटक चालू आहे. संत गतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू असेल. ओ बिग हिट तर केलाय. चेंडू काय होईल? सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जाईल. बावीस धावा धावपलकीवरती 2 फलंदाज बाद आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडू देखील बाद. चेंडूने चकवलाय. चेंडू जाईल अगदी सीमारेषेच्या आणि पंच कळवतील चेंडू सीमारेषे बाहेर. चौकोना सायने धावपलक 26 धावांवरती जाईल आणि आज 26 जानेवारी उत्सव 3 रंगाचा मस्ती आज सजला. नतमस्तक होऊ त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला. ओ या दरम्यान बिग हिट केलाय. चेंडू जाईल सरळ बुलंद पॉवरफुल षटकार. तीन षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा. धावपल करता गेल्यात. यानंतरचा प्रवास ऐकण्यासाठी जाऊया परत एकदा. खऱ्या तर आमचे गुरुवर्य लक्ष्मण दादा भांडरे सर यांच्याकडे जाऊया, कारण की अतिशय सुंदर समालोचन. धन्यवाद प्रशांत. पैलवान मल्हारी गव्हाडे चषक 2021 स्पर्धेचा एक नेटका आणि देखणा सोहळा आपण पाहतोय. शेवटचा सामना पहा आजच्या दिवसातला. दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना एरो स्पोर्ट्स व्हीसीसी मांडवकर फराटा विरुद्ध सरसवाडी फायटर्स सरसवाडी. पहा यावेळेस बॅट कट घेऊन चेंडू येतोय. एस्टेनच्या पाठीमाग क्षेत्ररक्षक पहा चेंडूला गॅदर करेल, त्यावरती सिंगल मिळेल. सुरुवातीला फलंदाजी करत असताना व्हीसीसी मांडवकर फराटा संघानं 109 धावांचं आव्हान. खरं तर मोठं मी म्हणणार नाही, कारण या पाठीमागचा सामना आपण बघितला. 109 बनवले गेले, 110 धावांचं टार्गेट असेल. या अगोदरचा सामना आपण बघितला 117 118 धावांचा सामना आपण बघितला. म्हणजे 100 धावा देखील 7 षटकांमध्ये काहीच नाही, अशा प्रकारचं गणित आता या खेळपट्टीवरती निर्माण झालेलं नक्कीच आपण पाहतोय. कारण लो स्कोरिंग सामने देखील तितकेच प्रेक्षणीय होतात. यावेळेस पहा 2 खेळाडूंमध्ये काहीच कॉम्बिनेशन नक्कीच फसलेलं असताना फलंदाज बाद होतोय. तिसऱ्या क्रमांकाचा सरसवाडी संघाचा. यावेळेस दोघांमधलं कॉम्बिनेशन काहीच खराब नक्कीच होतं आणि खऱ्या अर्थानं आपल्या हातानं आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्यासारखी परिस्थिती इथं नक्कीच आपण बघितली. सरसवाडी फायटर संघाच्या फलंदाजाची बा. तिसरा फलंदाज बाद होतोय. 35 धावा धावपलकीवरती असताना षटक क्रमांक 4 मैदानामध्ये लोअर फुलटॉस चेंडू. यावेळेस बॅटवरती फुलटॉस घेतला. डीप लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. 1 धाव आणि एका धाव्याने धावपलक पुन्हा एकदा पुढे. 36 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनेक दूरवरून अनेक क्रिकेट प्रेमी या सामन्याचा आनंद घेत आहेत. आपण पाहतो की मांडवकर फराटावरून आमचे महाविद्यालयीन मित्र असलेले नंदकुमार पवार सामन्याचा लाईव्ह आनंद घेत आहेत आणि व्हीसीसी मांडवकर फराटा संघाला त्यांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. नंदकुमार पवार आपलं ही मनापासून स्वागत असेल. अशा प्रकारे ही स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं लाईव्ह करून दूरवर असणाऱ्या त्या ठिकाणी अनेक प्रेक्षकांना आपण एक चांगल्या प्रकारची संधी खऱ्या अर्थानं निर्माण करून दिलेली आहे.
सुरुवातीला फलंदाजी करत असताना आपण शेळकेची शुभम शेळकेची फलंदाजी पाहिली पहा. 26 चेंडूमध्ये 80 धावा त्यानं केल्या. सव्वीस चेंडूमध्ये किती? 26 चेंडूमध्ये 80 केल्या आणि मला वाटतं 50 धावा त्यानं 14 चेंडूमध्ये 50 धावा त्यानं केल्या बापा. इतका आक्रमक फलंदाजी करणारा शुभम शेळके मैदानाच्या आतमध्ये आज आपण बघितला. 8 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले आणि 6 चौकार. यावेळेस लेग बायची धाव असेल पहा. इतका आक्रमक. खरं तर ग्रामीण भागातले खेळाडू आपण जर पाहिलं तर शिरूर तालुक्यातल्या पूर्व भागातील पूर्व पट्ट्यातील एक खेळाडू, मग ते मांडवकर असेल, नावरा असेल, रांजणगाव सांडस असेल, तिकडे दौंड तालुक्यातलं पारगाव असेल, या भागामध्ये सातत्यानं खेळणारे खेळाडू. आज खऱ्या अर्थानं प्रशांतनं सांगितल्याप्रमाणे की मल्हारी अप्पांच्या स्पर्धेमध्ये जर एखाद्या खेळाडूची ओळख झाली किंवा तो खेळाडू जर तिथे लोकांच्या नजरेस पडला आणि त्यानं जर चांगलं प्रदर्शन केलं तर नक्कीच तो खेळाडू त्याच्या टेनिस क्रिकेटच्या नक्कीच जीवनामध्ये कायम लोकांच्या स्मरणामध्ये राहतो पा. अशा प्रकारची स्पर्धा आहे आणि आज शुभम शेळकेने केलेली फलंदाजी नक्कीच स्मरणामध्ये असेल आणि त्याची फलंदाजी ही देखील तमाम रसिकांनी लाईव्ह देखील पाहिली आणि ज्यांनी प्रत्यक्षात बघितली त्यांना खऱ्या अर्थानं एक मनस्वी स्वर्गीय आनंद असा मिळाला असेल. यावेळेस हा चेंडू लॉंग ऑफरनं फेकील पा आणि त्यावरती घेतली गेलेली सिंगल. धावफलक पुढे जाईल. 39 धावा असणार आहेत. म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की छोटे छोटे गावांमध्ये खरं तर मला वाटतं शुभम शेळके हा रांजणगाव सांडसचा खेळाडू आहे आणि आयडॉल म्हणून तो VCC मांडव संघामध्ये खेळतोय. आपण बघितलं असेल सामना खेळत असताना त्यानं ज्या प्रकारे त्याचा सहकारी त्याला धाव घेण्यासाठी भाग पाडलं होतं. यावेळेस पहा आखूट टप्प्याचा चेंडू, परफेक्ट शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार खेळलाय. थँक्यू डीजे, थँक्यू. चला चेंडू आतमध्ये घेत चला. बराचसा उशीर खरं तर होतोय. सावले आपण पाहतोय की अगदी खेळपट्टी जवळ आहेत. सायंकाळच्या सत्रामध्ये बराचसा उशीर झाल्यानंतर अडचण निर्माण होऊ शकते पहा. धावफलकावरती 45 धावा आहेत. विजयाचं समीकरण आपण बघणार आहोत. पहा 16 चेंडूमध्ये अजून 65 धाबांची गरज आहे पहा सणसवाडी संघाला. ज्यांनी चेंडू दिला त्यांचं मनापासून धन्यवाद, मनापासून तुमचं अभिनंदन असेल आणि असंच सहकार्य अजून आम्हाला 5 दिवस अपेक्षित आहे तुमच्याकडून. धन्यवाद. तर पहा की खऱ्या अर्थानं शुभम शेळकेविषयी चर्चा मी करत होतो की ग्रामीण भागातील हे खेळाडू अशा मोठ्या स्पर्धेमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करून गेल्याच्या नंतर त्यांची मागणी वाढते पहा. कारण इतका चांगला खेळाडू की एखाद्या छोट्याशा गावामध्ये असतो. ओ यावेळेस पहा बॅक टू बॅक मॅक्झिमम पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. थँक्यू. राहुल सोनवणेच्या बॅटमधून निघालेला षटकार यावेळेस आपण पाहतोय. धावफलकावरती 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू पहा यावेळेस बीट केले फलंदाजाला. गोलंदाजी बारखुर्दी असलेला चौरंग चकोर गोलंदाजी करतोय पहा. डॉट चेंडू असेल. 51 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर क्रिकेटला सातत्य किती महत्त्वाचं असतं पहा. प्रॅक्टिस किती महत्त्वाची असते. बऱ्याचशा टीमची मला वाटतं ती अडचण असेल कारण महाराष्ट्रातील जवळपास 14,000 ग्रामपंचायतीचं जे काही निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यात मला वाटतं बरेचसे आमचे खेळाडू देखील काही गुंतलेले असतील. त्याच्यामुळं बऱ्याच जणांचा सराव नसेल किंवा काही अडचणी असतील. त्यामुळं आपण पाहतो की बऱ्याचदा फॉर्ममध्ये असलेले संघ देखील या स्पर्धेमध्ये फारशी म्हणावी तशी कामगिरी करू शकत नाहीत आणि मला वाटतं विशेष करून यावेळेस पहा उजव्या स्टँडच्या बाहेर चेंडू उडवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय आणि पाहायचंय तोपर्यंत किती धावा घेतले जात आहेत. 2 धावा इथं घेतल्या गेल्यात पहा. धावफलक पुढे जाईल 2 धाव्यांना. तब्बल 52 धावा. षटक संपलंय पहा 5व्या क्रमांकाचं. माफ करा 54 धावा 5 षटकांचा खेळ संपलाय. निवडणूक प्रक्रियेमध्ये मला वाटतं सणसवाडीचे आमचे सगळे तरुण खेळाडू बरेचसे
व्यस्त असल्या कारणामुळे प्रॅक्टिस नसेल असा मेसेज माझ्यापर्यंत येतोय. परंतु क्रिकेटला किती सातत्य महत्त्वाचं असतं पहा. प्रॅक्टिस जर तुम्ही खऱ्या अर्थानं कन्सिस्टंटली जर करत राहिलात तर चांगल्या प्रकारचं परफॉर्मन्स करू शकता. कारण तुम्ही जर एकदम त्या ठिकाणी जर अचानकपणे मैदानामध्ये उतरलात तर लढणं तितकं सोपं नसतं पहा. तुम्हाला तयारीनिशी लढावं लागतं. कारण तुम्ही जर निहत्ते मैदानामध्ये गेलात तर प्रतिस्पर्धी नक्कीच तुमच्यावरती आघात करू शकतो आणि तुमचा पराभव करू शकतो. त्यामुळे तुम्हाला इथं पूर्ण तयारीनिशी मैदानामध्ये उतरावं लागतं. यावेळेस पहा लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती घेतलाय. मिड विकेटचा खेळाडू चेंडूला फेक करेल. दरम्यान एक सिंगल त्यावरती घेतली जाईल पहा. 55 धावा प्रतीक फराटे गोलंदाजी मार्कवरती. 11 चेंडू आणि 55 धावा अशा प्रकारचं समीकरण समोर असेल. जयेश हरगोडे यावेळेस स्ट्रायकरला सामना करेल पहा. यावेळेस सुरेख फटका खेळला गेलाय जयेश हरगोडेच्या बॅटमधून. वन बाउन्स चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू. सरसवाडी फायटर्स जयेश हरगोडेच्या बॅटमधून निघालेला चौकार. खरं तर चांगले फलंदाज सरसवाडी फायटर्स संघामध्ये देखील आहेत. परंतु ज्या प्रकारची अपेक्षित ही फलंदाजी यावेळेस जमिनी समांतर फटका खेळला गेलाय. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू लाडवेल पहा. एक सिंगल मिळेल. आणि ज्या अर्थी ज्या प्रकारची फलंदाजी होणं अपेक्षित आहे ती फलंदाजी जर मैदानामध्ये होऊ शकली नाही. आणि मी नेहमी सांगतो क्रिकेटमध्ये जर तरला कुठल्या प्रकारचं स्थान नसतं पहा. इथे तुम्हाला करणं भाग असतं, करावंच लागतं. अशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये जर झाला तर नक्की यावेळेस बाद होतोय. मला वाटतं राहुल सोनवणे एसट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. धावपलक्यावरती 60 धावा असताना फलंदाज बाद. नवीन फलंदाज जाईल मैदानामध्ये बाळासाहेब दरेकर. तर एका बाजून आपण पाहिलं होतं की मॅक्झिमम स्कोर उभा केल्याच्या नंतर त्याचा पाठलाग करत असताना देखील चांगला सामना होतोय. परंतु या सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं आपल्याला पाहायला भेटते पहा. सरसवाडी फायटर्स संघाच्या फलंदाजांनी थोडीशी कच खाल्ल्यासारखं नक्कीच मैदानामध्ये आपण पाहतोय. कारण ज्या प्रकारची फलंदाजी इथं होते पहा. वाईड चेंडू असेल यावेळेस. धावफलक वाढेल. एका धावेनं तब्बल 61 धावा 5.4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. आणि अजून 8 षटकांचा खेळ मैदानामध्ये असेल पहा. 8 चेंडूमध्ये 49 धावा पाडवायच्यात. अनेक मंडळी आपण पाहतोय लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. क्रिकेट प्रेमी मांडवगण फराट्यावरून नंदकुमार पवार त्यांनी शुभेच्छा दिल्यात. रांजणगाव सांडसवरून लक्ष्मण पाटोळे सामन्याचा आनंद घेत आहेत. या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मुंबईवरून सागरभाई दरेकर या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत असेल पहा. आणि ही लोकप्रिय असलेली स्पर्धा खरं तर आपण पाहतो की मैदानावरती देखील उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेक्षकांचा असतो. आणि लाईव्ह देखील बरेचसे व्ह्यूज आपण पाहतो की आपल्या चौकड.inच्या माध्यमातून जे स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण होत आहे त्याला मिळत आहेत. दरम्यान षटक संपलंय 6व्या क्रमांकाचं. धावफलकावरती पहा 62 धावा 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 48 धावांची गरज. आणि सामन्यावरती पूर्णपणे पकड मजबूत करतोय तो म्हणजे अर्थातच VCC मांडवगण फराटा. मांडवगण फराटा संघमालक आपण पाहतोय लक्ष्मणदादा गव्हाणे. भरत गव्हाणे आणि मला वाटतं गणेश त्या ठिकाणी आहे. आपण स्टेजवरती या. आपलं स्वागत. स्टेजवरती या. एरो स्पोर्ट्स VCC मांडवगण फराटा संघमालक लक्ष्मणदादा गव्हाणे. अध्यक्ष माहिती सेवा समिती एरो स्पोर्ट्स कोरेगाव भीमा हे देखील सामन्याचा लाईव्ह आनंद घेत आहेत. आपलं स्वागत असेल. अनिकेत गव्हाणे रॉयल कलेक्शन यांच्या मालकीचा हा संघ आहे. तर आपण पाहतोय की स्वतः संघमालक सणसवाडी संघाचे इथे उपस्थित आहेत. सनग्लो प्रायव्हेट लिमिटेड सणसवाडी, सनग्लो क्रिकेट स्टेडियमचे सणसवाडी फायटर्स सणसवाडी संघाचे संघमालक सोमनाथ शेठ दरेकर आपलं ही मनापासून स्वागत असेल पहा. यावेळेस बिग हिट केलाय. चेंडू पाहायचंय सरळ. सनग्लो प्रॉपर्टीज
सीमारेषेच्या बाहेर की आतमध्ये पंच कळवतायत. येस, इट इज अ षटकार. अडुसष्ट धावा धावपलिकेवरती पूर्ण होत आहेत आणि सोमनाथ जी दरेकर साहेबांनी, सोमनाथ शेठ दरेकर साहेबांनी आपण पाहतो की बाउंड्रीच्या बाजूने जे फ्लेक्स आपल्याला दिसत आहेत, यावेळेस फुल टॉस आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर बाबासाहेब दरेकरच्या बॅटमधून निघालेला, पंकज साठेच्या बॅटमधून निघालेला षटकार. पंकज साठे माफ करा, 3 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण समोर असेल. तर बाउंड्रीच्या बाजून आपण पाहतो की शौर्य इव्हेंट्स अतुलजी बनकर आमचे मित्र यांच्या माध्यमातून जे बाउंड्री रोप्स या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. त्याचप्रमाणे मैदानाच्या बाजूने असलेले फ्लेक्स, सनग्लो ट्रान्सलिंक, सनग्लो क्रिकेट स्टेडियम, सनग्लो प्रॉपर्टीज, सनग्लो वे ब्रिज, त्याचप्रमाणे सनग्लो क्रिकेट स्टेडियम. अशा प्रकारे पहा यावेळेस प्रतीक साठे आग ओकतोय. पहा सलगचा तिसरा षटकार. थँक्यू डीजे, धन्यवाद. पंकज साठे पहा सलगचा तिसरा षटकार मैदानामध्ये खेळतोय. 80 धावा धावपलिकेवरती आहेत. अशा प्रकारची फलंदाजी थोडीशी अगोदर अपेक्षित नक्कीच होती पहा, परंतु आणि मला वाटतं आमचे स्कोरर शुभम गावडे सर मला कळवत आहेत की आजच्या दिवसातील 5वी षटकार हॅट्रिक पहा मैदानामध्ये पंकज साठेनं 5वी षटकार हॅट्रिक केली. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगवरनं खेळला, अगदी सीमारेषेवरनं फेकील पहा. मला वाटतं शेवटचं षटक शुभम शेळके गोलंदाजी मार्कवरती आहे, ज्यांना आज 26 चेंडूमध्ये 80 धावा केल्या. त्याच्या गोलंदाजीवरती 3 षटकार खेळलेत. अर्थातच पंकज साठेनं पहा शेवटचा चेंडू असेल पहा मैदानामध्ये. औपचारिकता केवळ सामने शिल्लक असेल सरसवाडी फायटर्स सरसवाडी संघासाठी. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू पूल केलाय, शॉर्ट आर्म पूल, चेंडू सरळ जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आणि या 4 धावा. चला मॅन ऑफ द मॅच साठी व्हीसीसी मांडवकर फराटा आपण समालोचन कक्षासमोर यायचे पहा. या ठिकाणी ज्यांनी या स्पर्धेसाठी पिच सौजन्य केलेलं आहे पेरणेगावचे युवा उद्योजक सन्मानित दीपक शेठ वाघमारे यांचं स्वागत असेल आणि आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं वितरण केलं जाईल. कॅमेरामॅन आपण समालोचन कक्षामध्ये यायचे, आमचे चौका.inचे कॅमेरामॅन प्लीज आपण समालोचन कक्षामध्ये या.